बाबाची खूप दिवसाची इच्छा आज फायनली पूर्ण झाली होती. आता कोणती आहे तर तुम्हाला सांगणारच आहे पुढे. पण त्याच अगोदर इथे मी सकाळी मस्त असा शिरा बनवलेला होता आणि तो नाश्ता करून घेतला. त्यानंतर स्वयंपाक रेडी केला. पालक पनीरची मस्त भाजी बनवली. देवाला नैवेद्य दाखवला. जेवण वगैरे केलं. सगळे कामं आवरून घेतले आणि आम्ही निघालो जाण्यासाठी बाहेर. कारण आज आम्हाला थोडीशी काही शॉपिंग करायची होती. पण बाबाची जी इच्छा आहे ना ते पण तुम्हाला सांगतेच काय आहे तर तिथे आम्हाला थोडेसे काही कपडे घ्यायचे होते. ते कपडे खरेदी केले आणि पुन्हा आम्ही निघालो जाण्यासाठी मार्केटमध्येच. कारण मुलाला एक गोष्ट घ्यायची होती ती म्हणजे कोणती तर तिच्यासाठी बुक्स पेन्सिल जे लागतं ना मार्कर पेन वगैरे ते सगळं घेतलं. आणखी तिथून पुढे निघालो. आम्हाला जायचं होतं डीमार्टमध्ये. आता डीमार्टमध्ये कोणती इच्छा आहे तर ते तुम्हाला सांगणारच आहे. तर ही जी इच्छा आहे ना बाबाला का तिथे एक ते जे राहतात ना ट्रॉली वगैरे त्यावरती बसून अमूल्याला मस्त असं फिरून घ्यायचं आणि तिला जे जे हवं आहे ते ते मी माझ्या नातीला घेऊन देणार. ही खूप दिवसाची इच्छा माझ्या जे बाबाची आहे तर ती आज पूर्ण झाली होती. अमूल्या तर खुश होतीच कारण तिला मस्त जे जे हवं होतं ते तिथे मिळणारच होतं. पण बाबाही खुश होते कारण बाबाच्या मनामध्ये जे काही गोष्टी होत्या ना ते आज पूर्ण झालेल्या होत्या. आणि नंतर आम्ही सेकंड फ्लोअरवरती गेलो. तुम्हाला तर माहिती आहे सेकंड फ्लोअरवरती सगळं काही घरेलू वस्तू राहतात किंवा मग टॉईज वगैरे राहतात. पण अमूल्याला मात्र त्यामधलं जे हवं होतं ना तेच म्हणजे एक टॉईज घेतलं होतं तिनं ते टॉय घेतलं आणि तेच घेऊन मिरवत होती जिथं तिथं. आता अमूल्याचे आप्पा एकच शोधत होते बाबाला की अमूल्यासाठी कोणतं बुक्स हवं आहे, कोणते स्केच पेन हवे किंवा पेन्सिल हवं. पण अमूल्याला जे घ्यायचं होतं ते तिनं सगळं घेतलेलं होतं. त्यानंतर आम्ही बिल वगैरे केलं आणि घरी जाण्यासाठी निघालेलो होतो. बाय.